आज सन्माननीय स्थायी समितीने संमत केलेले अर्थसंकल्पीय जे पुस्तक आहे ते सादर करण्यात आलं। सभागृहामध्ये जे काही कामं अंतर्भूत केलेली होती अ ब क ड खरं याप्रमाणे स्थायी समिती सभापतींनी इथे सादर केलेली आहे। प्रत्येक प्राकलनाला किती नोंद धरायची या संदर्भात त्यांनी सगळं उपस्थित केलं। त्याचबरोबर नाशिक नगरी ही कुंभमेळा नगरी असणार आहे, त्यामुळे विशेष करून कुंभमध्ये जे समर्पित प्रभाग आहेत त्याच्याशी निगडीत जी काही विकास कामं अपेक्षित आहे त्याचा अंतर्भाव खरं तर ह्या बजेटमध्ये पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे आधी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सगळ्याच नगरसेवकांना 122 नगरसेवकांना कमी निधी होता, कमी प्रभाग विकास निधी होता आणि आता सर्व प्रभागामध्ये जर आपण एक ॲव्हरेज बघितलं तर 8 ते 9 कोटींची तरतूद खरं तर स्थायी समितीने पकडली आहे। काही प्रभागांमध्ये जिथे विस्तार जास्त आहे आणि जिथे कामं खूप धरली गेली आहे, रस्त्याची कामं राहिली आहेत, अशा प्रभागांमध्ये जादा निधी धरण्यात आलेला आहे। त्याचबरोबर स्थायी समितीमधले जे सदस्य आहेत त्यांच्या मागणीनुसार इथे काही कामं धरण्यात आली आहेत। साधारण सभागृहाचा जर विचार केला तर आयुक्तांनी दिलेल्या बजेट पेक्षा स्थायी समितीमध्ये त्यांना प्रत्येकाला जास्त निधी दिला आहे। तरी सुद्धा काही नगरसेवक जे आहेत, काही विरोधी पक्षातले नगरसेवक जे आहेत, जादा निधी देऊन देखील असंतुष्टच आहेत। ही खरं तर क्रमप्राप्त आहे सिस्टीम की जितकं दिलं तिथे कमीच आहे, कारण 4-4.5 वर्षानंतर जेव्हा विकास कामं आणि लोकांना आपल्याला सामोरं जायचं आहे तर निश्चितपणे प्रत्येकाला काम दिसणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं काम हो, पण नाशिक शहर म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रित विचार करून सगळ्या सभागृहाला न्याय द्यायचा आहे। जिथे कुठे तरतूद कमी असेल, जास्त असेल, त्याप्रमाणे जे काही कामाचे निकष असतील, प्राधान्यक्रम असेल, त्यानुसार ते निकष आपण महासभेच्या ह्या बजेटमध्ये सादर करणार आहोत, ती धरणार आहोत। उत्पन्नाचे स्रोत इथे काही आज डिस्कस झाले सभागृहामध्ये। त्यामध्ये जास्त करून जाहिरात परवाना हा जो विभाग आहे, छोट्या नगरपालिका देखील जास्त जाहिरात परवाना आज उत्पन्न कमवतात आणि नाशिक सारख्या मोठा विस्तार असणाऱ्या शहरात जाहिरात परवाना उत्पन्न जे आहे ते कमी आहे। त्यामुळे त्याचे स्रोत आपण त्याची तरतूद वाढवणार आहोत आणि त्याचबरोबर व्यावसायिक कर आणि ऑनलाईन लायसन्स फी याचं इंट्रोडक्शन करतोय। आजकाल कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीसाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत, मग राष्ट्रीय धोरण असेल, शासकीय धोरण असेल, त्यामध्ये सोलार एनर्जीचा वापर खरं तर सगळ्यांनी करायला हवा आणि त्याचकरता सोलारने इलेक्ट्रिसिटी कमीत कमी कशी होईल नाशिक शहराची यावरती आम्ही एक मॉडेल ठरवतोय। तसेच उद्यान आणि ओपन स्पेसेस मॅनेजमेंट करता सगळ्याच प्रभागातले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आणि NGOज असतील त्यांना निम्न शुल्कामध्ये ते ओपन स्पेसेस कसे मेंटेनन्सला देऊ शकतो याच्यावरती पण जो काही इथे विशेष अंगणवाडी किंवा शाळा दर्जा वाढ यासाठीचा भांडवली निधी असेल किंवा विशेष काही लर्निंग किट्स प्रोव्हिजन असेल किंवा त्यांच्या मध्यान्ह भोजनाचा विषय असेल अंगणवाड्यांचा, त्याच्यासाठी क्वालिटी कशी मेंटेन केली जाईल आणि तरतूद जास्तीत जास्त कशी होईल यावर काम करतोय। त्याच पद्धतीने जे काही प्रॉपर्टी टॅक्सेस अजून लागू केलेले नाहीये टाउन प्लॅनिंग विभागाने, ते लवकरात लवकर त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यातनं उत्पन्न जर आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचं असेल या वर्षात, तर जेवढे उत्पन्नाचे स्रोत असतील आणि ज्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स लावले गेले नसतील ते तातडीने लावण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने आणि काही ARचे प्रोजेक्ट्स महानगरपालिकेने केले आहेत, तर त्या मिळकती ज्या आहेत त्या आपल्याकडे आपण घेतल्या आहेत की नाही, त्या परत मिळवल्या असतील तर त्यांची लायसन्स फी देखील रिव्हिजन करण्याचा आमचा मानस आहे। अशा पद्धतीने
काही उत्पन्नाचे स्रोत वाढवून जिथे जिथे बाकी तरतूद धरायची गरज असेल त्याचबरोबर आज इथे अजितदादांच्या पुतळ्याची मागणी करण्यात आली होती. मागेही महासभेत रुलिंग दिलेलं आहे की त्यांचा पुतळा निश्चितपणे चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी जागेची सोय करून आम्ही करूच. त्यासाठी 3 कोटीची तरतूद धरली आहे. त्याचबरोबर कवी गोविंद यांचा पुतळा हा दिव्यांग भवनाच्या इथे कशा पद्धतीने धरता येईल याचा प्लॅन करायला सांगण्यात आलेला आहे. सुरुवातीला सदस्य जे आहे ते आक्रमक होते आणि त्यांनी त्या पद्धतीने चुकीचा व्यवहार केला होता. सभागृहाची जी काही गरिमा आहे, त्याचं जे काही डिसिप्लिन आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण त्याचबरोबर त्या महिला आहे याचा विचार करून शेवटची आणि पहिली वॉर्निंग देऊन कुठल्याही सदस्याने यापुढे सभागृहात गदारोळ आणि गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर त्याची गय मानली जाणार नाही. निलंबन आम्ही मागे घेतलेलं आहे. काही परवा 26 मध्ये एक घटना घडली, अपघात झालाय त्या ठेकेदारावर. त्या ठेकेदारावर आम्ही कारवाई करायला सांगितली कायदेशीर.